अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ग्रहण म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते. त्यातल्या त्यात गरोदर स्त्रिया असतील तर त्यांना जास्तच भीती वाटते. म्हणून आपली भीती दूर करण्यासाठी या समाज माध्यमाचा उपयोग आम्ही इथे करत आहोत. आजकाल मोबाईल, यूट्यूब अशा समाज माध्यमाद्वारे अनेक प्रकारचे समज, गैरसमज हे निर्माण होत आहेत. उद्या अमावस्येला 12 तारखेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे ग्रहण आपल्या भारतात नाही. त्यामुळे कोणीही या ग्रहणाविषयी कसल्याच प्रकारची भीती मनामध्ये बाळगण्याची आवश्यकता नाही. अनेक जण हे ग्रहण अमुक अमुक ठिकाणी होत आहे, या राशीचा या राशीवर एवढा परिणाम होणार, असं काहीतरी सांगत आहेत. आणि ग्रहण म्हणलं की गरोदर स्त्रियाबाबत जास्त सहानुभूती दाखवली जाते. हे योग्यही आहे, पण ग्रहण नसताना त्याबद्दलची काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. तर भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं 12 तारखेला ग्रहण होणार नाही. अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होणार नाहीये. खग्रास सूर्यग्रहण हे 12 तारखेला होणार आहे. हे संपूर्ण युरोप, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील प्रदेश, संपूर्ण कॅनडा, अमेरिकेचा उत्तरेकडील काही प्रदेश, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर एवढ्याच क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी या ग्रहणाचा नियम लागू राहणार आहे. भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये कुठेही हे ग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही. जर कोणी युरोप खंडामध्ये आपल्या इकडले राहत असतील तर त्यांनी हे ग्रहण कधी सुरू होणार, कधी संपणार हे ज्या गावला राहत आहेत त्या गावच्या वेळेनुसार पाहायचं आहे. गुगलवरून आपल्याला व्यवस्थित पाहता येईल, सर्च करता येईल. आणि त्याप्रमाणे तिथे जर आपले कोणी नातेवाईक असतील तर त्यांना हे अवश्य सांगा की तुम्ही हे ग्रहण पाळा. या ग्रहणामध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी जप जाप्य वगैरे करा. गरोदर स्त्रिया असतील तर त्यांनी या काळामध्ये शांत बसून ह्या ग्रहणामध्ये जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्या ग्रहणाच्या काळामध्ये वॉशरूमला जाणं वगैरे टाळायचं आहे. बाहेर कुठेही निघायचं नाही. काय त्या ग्रहणाची वेळ असेल आपल्या गावानुसार त्या वेळेमध्ये कुठेही घराच्या बाहेर येऊ नका. आणि आहे तिथेच भगवंताचं नामस्मरण, जप, मंत्र, तंत्र या सगळ्या गोष्टीचा भगवंतासाठी जास्तीत जास्त उपयोग करावा. यानंतर राखी पौर्णिमेच्या दिवशी एक ग्रहण आहे, खग्रास चंद्रग्रहण. हे सुद्धा ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे याही ग्रहणाचा विचार कोणीही करू नये. खग्रास चंद्रग्रहण, राखी पौर्णिमेचं ग्रहण कुठे दिसणार आहे? पश्चिम आशिया, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, उत्तर व दक्षिण अमेरिका खंड, प्रशांत, अटलांटिक, हिंदी महासागर एवढ्या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतातील लोकांनी या ग्रहणाची काळजी करायची नाहीये. अमेरिकामध्ये जर कोणी राहत असतील तर त्यांनी हे ग्रहण पाळायचं आहे. युरोपमध्ये राहणाऱ्या लोकांनी, आफ्रिका खंडामध्ये राहणाऱ्या लोकांनी हे ग्रहण पाळायचं आहे. पहिले सांगितल्याप्रमाणे त्या ग्रहणाच्या वेळेस तिथल्या व्यक्तींनी आपल्या गावानुसार चंद्रग्रहणाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या वेळा पाळायच्या आहेत. तिथे राहणाऱ्यांनी हा सुवर्ण संधीचा काळ बिलकुल सोडायचा नाही. यानंतर या वर्षातील कंकणाकृती सूर्यग्रहण हे पौष कृष्ण अमावस्या या दिवशी होणार आहे. 6 फेब्रुवारी 2027 मध्ये. मराठी वर्षानुसार याच वर्षात आहे, पण इंग्रजी वर्षानुसार ते पुढील वर्षी 2027 मध्ये आहे. हे सुद्धा ग्रहण भारतात होणार नाहीये. त्यामुळे हे ग्रहण पाळायचं नाही. हे ग्रहण कुठं होणार आहे? हे ग्रहण आफ्रिका खंडाचा पश्चिमेकडील प्रदेश, दक्षिण अमेरिका, प्रशांत व अटलांटिक महासागर एवढ्याच क्षेत्रावरती
हे कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांनी याचे नियम वगैरे पाळावेत. आपले लोक तिथे असतील तर त्यांना सांगावं की तुमच्या गावाच्या नुसार हे तिथले वेद आदी नियम सगळे पाळायचे आहेत. यानंतर या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण. हे छायाकल्प असल्यामुळे कुठेही पाळायची गरज नाही आपल्याला भारतामध्ये. हे ग्रहण होणार आहे 20 फेब्रुवारी 2027 माघ शुद्ध पौर्णिमेला. भारतासह संपूर्ण आशिया, आफ्रिका खंड, दक्षिण व अमेरिका खंड, पश्चिमेकडील प्रदेश वगळता संपूर्ण उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा वायव्येकडील प्रदेश, प्रशांत अटलांटिक हिंदी महासागर. भारतामध्ये छायाकल्प असल्यामुळे कोणतेही नियम, वेद वगैरे पाळायचे नाहीत. एकंदरीत या वर्षामध्ये जे काही सूर्यग्रहण, चंद्रग्रहण होत आहेत हे कोणतेही भारतीय लोकांसाठी नाहीत किंवा या ग्रहणांच्या काळाचा उपयोग कोणतेही जप करण्यासाठी, मंत्र करण्यासाठी करायचा नाहीये किंवा नवीन दीक्षा घेण्यासाठी करायचं नाहीये. गरोदर स्त्रियांनी आता सांगितलेल्या कोणत्याही ग्रहणाचे कोणतेही नियम पाळायचे नाहीत. एकंदरीत सांगायचं तर या वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये ग्रहण नाही. पुढच्या वर्षी 2027-28 मध्ये काही ग्रहण आहेत का हे आपण नवीन पंचांग आल्यावर नक्की पाहू. पण सध्या तरी आपल्या मराठी वर्षानुसार गुढीपाडव्यापर्यंत कोणतंही ग्रहण आपल्या कोणालाही पाळायचं नाहीये किंवा टीव्हीवर, मोबाईलवर सांगत आहेत तर त्या वेळेमध्ये कोणतेही जपानुष्ठान वगैरे करण्याची मुभा भारतीयांना नाही, महाराष्ट्रातही नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. हे नियम ज्या ज्या प्रदेशामध्ये दिसत असतील तिथल्या लोकांनी अवश्य पाळावे. ग्रहण हा सुवर्ण काळ असतो आध्यात्मिकतेमध्ये पुढे जाण्याचा, मंत्र अनुष्ठान करण्याचा, भगवंताला प्राप्त करण्याचा. ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी या काळाचा चांगला उपयोग होतो. इतर काळापेक्षा या काळामध्ये अनेक पटीनं पुण्य मिळतं. जर सुतक असेल तर ग्रहणापुरती सुतकातून निवृत्ती असते. हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं किती महत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल. सर्वांनी आपल्या प्रदेशानुसार हे ग्रहण पाळायचं आहे, भारतीयांनी पाळायचं नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.